तर नमस्कार मंडळी, मी तुमचा राजा आणि ह्यो आपला भुजा. आज आपण सह्याद्रीतील अशा किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे एकटे नाहीत तर ते आपल्या जोडीदारासोबत इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभे आहेत. जय शिवराय. कथा कादंबऱ्यांमध्ये आपण अनेकदा जुळ्या भावंडांविषयी ऐकलं असेल. तसंच दुर्गविश्वातही अनेक दुर्गजोड्या आहेत. त्याचपैकी एक किल्ले चंदन वंदन आज आपण पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे दिसतोय तो वंदन आहे आणि माझ्या समोर आहे तो किल्ले चंदन आहे. तर नेहमीप्रमाणे शिवरायांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो थेट किल्ल्याच्या दिशेने. कृष्णा आणि वासना खोऱ्यांच्या डोंगर रांगेच्या मध्यभागी असलेले हे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याहून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पुणे, शिरवळ, भुईंज, पाचवड मार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले बनवडी किंवा बेलमाची या गावामध्ये पोचता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी मस्त अशी सांडग्याची भाजी भाकरी खाऊन पायथ्याच्या बेलमाची गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी स्पष्ट आणि सोपी पायवाट आहे. याच पायवाटेने आपण साधारण अर्धा ते पाऊण तास चालत गेल्यावरती दोन्ही किल्ल्याच्या मधोमध असलेल्या खिंडीमध्ये येऊन पोचतो. साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या चढाईनंतर आपण दोन्ही किल्ल्याच्या मधोमध असलेली ही खिंड आहे बघा, त्या खिंडीमध्ये येऊन पोचतो. माझ्या मागे जो दिसतोय तो किल्ले वंदन आहे आणि आपल्या समोर जो आहे तो किल्ले चंदन आहे. बघूयात आज आपण पहिलं किल्ले वंदनला चाललोय. वंदन करून किल्ले चंदनला जाणार आहे. पुढे आल्यानंतर वंदनगडावरील मराठेशाहीतील बांधकाम, दगडात कोरलेली तटबंदी, बुरुज आणि प्रवेश रचना आजही मराठ्यांच्या दुर्ग बांधणीच्या कौशल्याची साक्ष देतात. सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभा असलेला वंदनगड जिवंत वारसाच आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर लागते ते आपल्याला दुसरे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराची आत्ता जरी पडझड झाली असली तरी याच किल्ल्यावरती श्री वंदनेश्वर प्रतिष्ठान ही संस्था दुर्ग संवर्धनाची गेले अनेक वर्ष खूप छान प्रकारे काम करत असून यांनी हा दरवाजा मागील काही वर्षापूर्वी रिकामा केला होता. पण या दरवाजाची रचना पाहता तुम्ही जर पन्हाळा किल्ल्यावरती गेला असाल तर पन्हाळा किल्ल्यावरील द्वाररचना व वंदन किल्ल्यावरील द्वाररचना ही आपल्याला सेम हुबेहूब एकसारखी असल्यासारखी दिसून येते. तर मित्रांनो, ह्या बाबांची गाय हरवली. बराच वेळ झालं गाय शोधतायत पण गायी पण सापडत नाही. चला आपण बाबांची गाय शोधायला मदत करूया. हा पायरी मार्ग बघा तुम्ही, हा किल्ल्याचा आहे. दरवाजाचे अवशेषही दिसत आहेत तिथे. या हत्तीखान्यात एक अशी जागा आहे की त्या जागेतनं पायऱ्यातनं खाली जाऊन हे लिमचे तिथे वाट निघालेली बाहेर. म्हणजे शिवाजी महाराज तिथून आतून प्रवेश करत होते, तिथं बाहेर निघायची. गनिमी कावा म्हणजे हे काय भुयारी मार्ग आहे भुयारी मार्ग बस तिथं. हा भुयारी मार्ग आहे. किल्ले वंदन वरती. खरंच मित्रांनो बघा, बाबांच्या माहितीनुसार हा भुयारी मार्ग आहे म्हणतात. तिथून महाराज निघायचे खाली. ते लिमचे तिथं निघायची. लिम गो हे तिथं बाहेर निघायची. आदिवासी पिंडीचं बघा ना कसं आहे, गडण कशी आहे. अहो ही गडण आताच्या कारागिराला येणार मी नाही. हो ही गडण बघा ना कशी आहे, जुनी गडण. पुढे आल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेलं हे 3 दालने असलेलं दारुगोळा कोठार आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे किल्ले 1642ला जिंकून स्वराज्याची मुहूर्त मेढ रवली. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी सातारचा किल्ला जिंकून या गडावर आक्रमण केलं व या गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड हे बदलून चंदनवंदन अशी ठेवली. 1673च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबतच चंदन आणि वंदन यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन 1685मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानने चंदनवंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवरती हल्ला केला. या चकमकीत मोगलांच्या हातात 25 घोडी, 20 बंदुका व 2 निशाणे व 1 नगारा सापडला. पुढे 1689 पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. किल्ले चंदनवंदनच्या आजूबाजूचा सर्व परिसर उसाच्या समृद्ध पिकामुळे व इथे असलेल्या बागायतीमुळे सर्व परिसर, रस्ते, वीज, लाईट, ST अशा सर्व प्राथमिक सोयीसुविधा गावापर्यंत पोहोचल्या आहेत.
सपाट माता असल्यामुळे पुणे सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड, एकीकडे महाबळेश्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा बघा शिवाजी महाराजांची कला कशी आहे. ह्या कलेला बघा काय जोड आहे का. तिथून ते गण टेनगण हे अमुक तमुक यंत्रणा वापरून सैन्याचा फायदा पास करायचं अशी बाजू आहे ही. हे 2 आडणं, इथे 2 दरवाजा. हे बघा दरवाजा वरचं कुसवा, हे खालचं कुसवं इथे गेलेलं, हे इथं एक वरचं कुसवं. इथं 2 दरवाजे फिट करणार ना, आडणा वाढणार. बाहेरचं सैन्य बाहेर, आतली माणूस आत अपघात धडाधडीच करणार मी शिवाजी महाराज कापी. आता येऊन पोचतो ते वंदनगडाचा शेवटचा टप्पा आणि समोर उभा असलेला दक्षिण दरवाजा. आजही हा दरवाजा मराठ्यांच्या दुर्ग बांधणीचा अद्वित कौशल्याची साक्ष देत अभिमानाने उभा आहे. तटबंदीवरील प्रत्येक दगड, प्रत्येक बांधकाम आणि चुन्याच्या घाण्यातून तयार झालेली मजबूत रचना पाहिली की प्रश्न पडतो, त्या काळी एवढी भक्कम निर्मिती त्यांनी नेमकी कशी उभी केली असेल. शेकडो वर्षाचा वारा, ऊन आणि पाऊस झेलूनही हे गड अजूनही तितक्याच ताकदीने इतिहास जपत आहेत. आता गड उतरायची वेळ झाली, पण सह्याद्रीची संध्याकाळ मनाला थांबवून ठेवत होती. आकाशात ढगांचा अखंड खेळ सुरू आहेच. क्षणभर ऊन, क्षणात पावसाच्या सरी येत होत्या आणि या सगळ्यात नाहून निघालेला वंदनगड आणखी देखणा दिसत होता. खरं सांगायचं तर पाय खाली निघतच नव्हता, कारण सह्याद्री सोडताना प्रत्येक वेळी असंच वाटतं, आपण गड सोडतो पण मात्र आपल्याला मनात कायमचा राहून जातो.